नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये महत्त्वाचे असे 2 बदल करण्यात आलेले आहेत आणि त्यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये तुम्ही 7.5 HP सोलार पंपासाठी अप्लाय करू शकत होता, परंतु आता यामध्ये अपडेट आलेला आहे आणि जे शेतकरी 5 एकरपेक्षा जास्त जमीन असलेले शेतकरी 10 HP सोलार पंपासाठी अप्लाय करू शकतात. म्हणजे ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना 10 HP पर्यंतचा सोलार पंप मिळू शकतो. परंतु त्यासाठी काही अटी आहेत आणि त्या अटी काय आहेत? या वेबसाईटमध्ये कोणकोणते 2 महत्त्वाचे बदल झालेले आहेत यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स जे काही असतील ते तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. तसेच आपले टेलिग्राम चॅनल आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पाहू शकता 4 फेब्रुवारी 2025 रोजी एक सर्क्युलर काढण्यात आलेलं होतं, ज्यामध्ये 10 HP सोलार पंपासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. या अगोदर आपण पाहिलं होतं की जास्तीत जास्त 7.5 HP पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकत होता, परंतु आता यामध्ये एक सर्क्युलर काढण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही 10 HP पर्यंत सोलार पंपासाठी अप्लाय करू शकता. परंतु त्यासाठी जमिनीची अट जी आहे ती तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असायला हवी. आणि दुसरी जी अट आहे ती तुम्हाला 7.5 HP आणि 10 HP यामधील जो काही फरक असेल तो तुम्हाला त्या कंपनीला पे करायचा आहे. म्हणजे 7.5 HP पंपाची जी काही किंमत आहे त्यानंतर 10 HP पंपापर्यंत जी काही किंमत लागणार आहे ती पूर्ण रक्कम त्या कंपनीला द्यायची आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे तर तुम्हाला 7.5 HP पर्यंतच अनुदान यामध्ये मिळणार आहे. या 90% सबसिडी भेटत असते, परंतु 10 HPचा जर तुम्ही पंप सिलेक्ट केला तर 7.5 HP पेक्षा जास्त 10 HP पर्यंत जी काही रक्कम लागणार आहे ती तुम्हाला पूर्ण रक्कम त्या कंपनीला देणं बंधनकारक आहे. तर असा हा महत्त्वपूर्ण सर्क्युलर आहे. या सर्क्युलरची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. चला तर मग वेबसाईटवर पाहूयात कोणकोणते महत्त्वपूर्ण असे बदल झालेले आहेत. ऑनलाईन अर्ज भरत असताना जिल्हा, तालुका, गाव आणि तुमचा सर्वे नंबर निवडल्यानंतर तुमचं नाव निवडल्यानंतर तुम्हाला जर 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर असा पॉपअप दाखवणार आहे. भूमी अभिलेखानुसार जमिनीचे क्षेत्रफळ 5 एकरपेक्षा जास्त आहे. तुम्ही 10 HP सौर पंपासाठी पात्र आहात. जर लाभार्थ्याला 10 HP पंप बसवायचा असल्यास संयुक्त सर्वेक्षणापूर्वी लाभार्थ्यांना पुरवठादाराला 7.5 HP ते 10 HP मधील किमतीचा फरक अंदाजे रक्कम रुपये 1.5 लाख द्यावा लागेल. लाभार्थ्याला 10 HP पंप बसवायचा असल्यास कृपया आवश्यक क्षमता 10 HP निवडा. म्हणजे यांचं क्षेत्रफळ 5 एकरपेक्षा जास्त आहे आणि जर यांना 10 HP पंप निवडायचा असेल तर यांनी पुरवठादाराला म्हणजे कंपनीला 1.5 लाख रुपये द्यावे लागतात. तर ही अंदाजे किंमत आहे. यापेक्षाही जास्त रक्कम तुम्हाला द्यावी लागू शकते. 7.5 HP आणि 10 HP पंपामधील जो काही फरक आहे येथे अंदाजे 1.5 लाख रुपये सांगण्यात आलेला आहे. तो 1.5 लाख रुपये तुम्हाला जॉईंट सर्वे ज्यावेळेस तुमचा होईल त्यावेळेस तुम्हाला त्या कंपनीला द्यावा लागेल. म्हणजे तुम्हाला 10 HPचा जर पंप हवा असेल तर अगोदर 7.5 HP पंपाची जी काही किंमत आहे 44,000 रुपये आणि त्यानंतर हे 1.5 लाख रुपये असे मिळून तुम्हाला पैसे 10 HP पंपासाठी मोजावे लागतील. याला तुम्हाला ओके करायचं आहे. त्यानंतर दुसरा असा महत्त्वपूर्ण बदल जलस्रोत आणि सिंचन माहिती यामध्ये आलेला आहे. जलस्रोत प्रकार तुम्हाला इथं निवडायचा आहे. इथं तुम्ही पाहू शकता अगोदर फक्त बोरवेल, तुमची विहीर आणि शेततळे यासाठीच तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकत होता, परंतु आता याच्यामध्ये पाहू शकता लेक, वेल, बोरवेल, रिव्हर, कॅनल, शटल आणि ट्यूबवेल म्हणजे तुम्ही नदीवरती, त्यानंतर तुमच्या कॅनलवरती किंवा तुमच्या नाल्यावरती हे सोलारसाठी अप्लाय करू शकता. आता यामध्ये भरपूर असे ऑप्शन आलेले आहेत. तुमच्याकडे नदी असेल तर तुम्ही नदीवरही अप्लाय करू शकता, कॅनलवरही अप्लाय करू शकता. हे महत्त्वपूर्ण असे 2 बदल झालेले आहेत. बाकी सर्व जे आहे ते पूर्वीप्रमाणेच आहे. तुम्हाला ही संपूर्ण माहिती भरायची आहे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि नंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे हे महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत. यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.